समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेते माझी हरी वृत्ती राहो आणि कनलगे माई पदार्थ देते माझे अर्थ नको देवा। प्रस्तुत कीर्तन रवी सेवे करता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत श्रोमणी जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा गात्यामधला पहिला अभंग आहे। आज औचित्य आहे नरसिंह जयंतीनिमित्त अर्जुन या गावामध्ये सर्व भाविक भक्तांच्या भक्तीतून भावनेतून अनेक वर्ष चालू असणारा हरिनाम सप्ताह आहे आणि त्या सप्ताहातील प्रथम दिवसाची सेवा परमभाग्यानं नरसिंह भगवंतांच्या समोर माझ्या वाट्याला आलेली आहे। प्रथम दिवसाची सेवा असल्यामुळे सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा पहिला अभंग आहे, गात्यातला पहिला अभंग आहे, म्हणजे तुकोबरायांच्या गात्यातला पहिल्या नंबरचा अभंग आहे। कारण या अभंगामध्ये मंगलाचरण असा विधी आहे, मंगल केलेला आहे। मंगल म्हणजे काय, भगवंताच्या स्वरूप आणि तटस्थाचं लक्षण वर्णित केलेलं आहे। या अभंगाची भूमिकाच फार सुंदररीत्या आहे। या विवेकाचं चिंतन या अभंगामध्ये विवेक झालेलं आहे आणि विवेक झाल्यानंतर तुकोबराय देवाकडे काहीतरी विनंती करतायत। विनंती देवाकडे करतायत, तुकोबराय करतायत, पण ती आम्हाला कळावी याच्याकरता ते ग्रंथामध्ये प्रस्तुत आहे। कारण का, संत आपणही देवाकडे विनंती केली ती देवापुरती आपल्यापुरती झाली असती, पण विनंती कशी असावी हे कळण्याकरता ती विनंती गाथ्यामध्ये आहे आणि ती गाथ्यामध्ये असल्यामुळे ती आपल्याकरता उपलब्ध आहे की विनंती देवाकरता असावी कशाची, विनंती असावी कशी याच्याकरताचा हा विषय आपल्याकरता प्रस्तुत आहे। तुकोबरायांना माहिती आहे की तुकोबरायांना कळालेला आहे, तुका म्हणे त्या छे कळली आम्हा वर्म, एकदा का वर्म कळालं आणि वर्म कळाल्यामुळं निवाडा होतो। एकदा का वर्म कळालं म्हणजे विवेक आला की निवाडा होतो। विवेकाच्या मध्ये काय होतं, विवेकानंतर येतं वैराग्य। विवेकानंतर आलेलं वैराग्य हे जास्त काळ टिकणार असतं आणि जास्त वेळाचं असतं बरं का। तात्पुरतं आलेलं वैराग्य, बिना विवेकाचं आलेलं वैराग्य जास्त काळ टिकेल याची गॅरंटी अजिबात देता येत नाही, पण विवेकपूर्ण वैराग्य जे असतं ते वैराग्य अधिक काळ टिकणार आहे। तुकोबरायांना त्याच प्रकारचा भाव बघायला गेलं तर तुकोबराय म्हणतात की त्याचं वर्म आम्हाला कळालं। कोणतं वर्म कळालंय तर ज्याच्याबद्दलचं वर्म कळालंय, जे जे कर्म धर्म नाशिवंत असणारे माईक पदार्थांचं वर्म कळालेलं आहे। त्यामुळे तिथं वृत्ती नको आणि कुठं वृत्ती पाहिजे तर ते माझी हरी वृत्ती राहो। कुठं वृत्ती राहायला पाहिजे आणि कुठं वृत्ती राहायला नको या अभंगामध्ये चिंतन प्रस्तुत केलेलं आहे। कुठं वृत्ती राहायला पाहिजे तर ते माझी हरी वृत्ती राहो, कुठं वृत्ती राहायला नको तर ते माझे अर्थ नको देवा। एक पाहिजे आणि एक नको याला विधी निषेध म्हणतात। विधी आणि निषेध म्हणजे एखाद्या गोष्टीची पाहिजेपणाचा भाव आणि एखाद्या गोष्टीचा नकोपणाचा भाव। जी गोष्ट स्वीकार आणि त्याग ही त्याच्या गुणदोषांच्या ज्ञानानं प्राप्त होतं बरं का। कोणत्याही वस्तूचं गुणदोषाचं ज्ञान झालं तर कोणत्या गोष्टीचा स्वीकार करावा आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करावा हा भाव तयार होतो बरं का। दोष असतील तर त्याचा त्याग करावा, गुण असतील तर त्याचा स्वीकार करावा। हा गुणाचा स्वीकार आणि दोषाचा त्याग समचरण आहे, समदृष्टी आहे म्हणून त्याचा स्वीकार आहे आणि माईक पदार्थ आहेत, दुःख रूप आहेत म्हणून त्याचा त्याग आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। म्हणजे या अभंगामध्ये बघायला गेलं तर तुकोबराया विवेकपूर्ण वैराग्य रूपता प्राप्त झालेल्या अवस्थेचं दर्शन दिसतं तुकोबरायांचं। वास्तविक तुकोबराय वैराग्यपूर्ण आहेत, विवेकवंत आहे, पण जगाच्या कल्याणाकरता हा प्रकारचा भाव प्रस्तुत करतात। देवा तुझ्याकडं तुझं समचरण आहे, तुझी दृष्टी सव आहे, तुझ्याच ठिकाणी माझी वृत्ती राहो। याचा अर्थ आहे की वृत्ती राहण्यामध्ये तुकोबराय स्वतंत्र आहेत का, वृत्ती राहो ही देवाला विनंती आहे। वृत्ती आपण आपलं मन आपल्या हातात आहे का याचा विचार केला तर काही वेळ तुकोबराय म्हणतात मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावताना वरती, माझं मन स्थिर नाही, इंद्रिय धावताना वरती, सकळ खुंटली आयुक्ती शांती निवृत्ती जवळ नाही। डोळ्यांना काही पाहावं वाटलं तर तिकडं मनाची वृत्ती जाते, कानाला काहीतरी चांगलं ऐकावंसं वाटलं की तिथं मनाची वृत्ती जाते। याचा अर्थ मन आणि इंद्रिय या दोन्हीही विषयांच्या प्रती ओढले जातात। हे तुकोबराय म्हणतात। वास्तविक तुकोबराय मुक्त अवस्थेतले महात्मे आहेत, तुकोबरायांकरता हे अभाव नाही आहे। तुकोबराय तर नित्यमुक्त आहेत, साध्य अवस्था प्राप्त झालेले आहेत, पण जगाच्या कल्याणाकरता तो बोध क्रमानं बोलावं लागतं, त्या अवस्थेला येऊन सांगावं लागतं। पहिल्यांदा मन स्थिर नाही म्हणावं लागतं आणि मग मन स्थिर होण्याकरता काय करावं लागतं हे विषय करावा लागतो नाही का। मन स्थिर होतच नाही, किती चंचल आहे, आत्ता बसल्या बसल्या ठिकाणी किती ठिकाणी फिरून येईल वो मन सांगा आपलं। या मनाचा स्वभावच चपळ आहे, या मनाचा स्वभावच चंचल आहे। अर्जुन म्हणतो ना चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम। अर्जुन देवाला म्हणतो देवा मन चंचल आहे, अत्यंत चंचल आहे। बरं अर्जुन म्हणतो यात काय नवल, देवही म्हणतात अर्जुना तू म्हणतोयस ते बरोबर आहे।
आता काही ठिकाणी सारखं जर असं ते देव म्हणायला लागले अर्जुनाला, अर्जुना तू म्हणतोयस ते बरोबर आहे असं सारखं जर म्हणायला लागले तर गीता पूर्ण आपल्याला प्राप्त होईल का सांगा? अर्जुनाचं सगळंच बरोबर आहे का तेवढा गोष्टी विषय नसला तरी सुद्धा अर्जुना तू म्हणतोयस यात काही शंकाच नाही. असंशयम महाबाहू मनो दुर्निग्रहम चलम. मन चंचल आहे यात काय संशय नाही आहे. पण त्या मनाला अभ्यास आणि वैराग्यानं स्थिर करता येतं. त्या मनाची स्थैर्यता प्राप्त करता येते. अभ्यास आणि वैराग्य साधन काय सांगितलं? अभ्यासाने तर कोणतंही वैराग्य न क्रियते. अभ्यासानं त्याला स्थिर करता येतं. म्हणून इथं अभ्यास करावा लागेल. जरासा कोणता अभ्यास करावा लागेल महाराज? मन स्थिर होण्याकरता प्रयत्न करावा लागेल. त्या मनाला विनंती पहिली करून बघायला काय हरकत नाही, नाही का? मना ते धावगे ही राही विठोबाचे राही विठोबाचे पायी राही विठोबाचे. मना ते धावगे राही विठोबाचे पायी. तू खूप बरं आहे देवा. मनाला विनंती करतायत. मना ते धाव घेई. मनाला बरं का. मना सज्जना हे का एक वर्ण नाही. भक्ती पंथेची जावे मना करतासा बोध आहे. नको नको मना गुंतू माया जाळ. काळा आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा माईवा. नाही का? मनाला विनंती करावी लागते. कधी केली का महाराज बसून घरामध्ये? अगोदर पहिलं स्थिर राहतंय का ना हा प्रश्न आहे. बरं स्थिर राहिलं तर ठाईचं वैसोनी करा एकचित्त. एकचित्त करून त्या मनाच्या स्थैर्यतेचा भाव यत्किंचित आपल्या अंतकरणामध्ये त्या मनाला स्थिर करावंसं वाटत असेल ना तर ते मन स्थिर राहण्याकरता प्रयत्न याला म्हणतात अभ्यास. निरंतर त्या मनाला चिंतन करावं लागेल. सतत सतत सतत. एक दोन वेळ करणं याचं नाव अभ्यास होत नाही. योगसूत्रामध्ये अभ्यासाची व्याख्या केलेली आहे. सतू दीर्घकाल निरंतर सत्कारा सेवित दृढभूमी. दीर्घकाल निरंतर एकतानत्वेनं जे चिंतन केलं जातं त्याला अभ्यास म्हणतात. म्हणजे आज मृदंगाचा एक ठेका वाजवला महाराज तर उद्या नाहीच बघितलं तर उद्या अभ्यास होत नाही. त्याचं नाव अभ्यास म्हणजे आज केलेलं चिंतन उद्याही त्याचं चिंतन परवाही चिंतन. श्रवण जरी एक वेळ झालं तर चिंतन बऱ्याच वेळ होणं गरजेचं असतं, नाही का? नाहीतर आमचं श्रवण असं असतं की हिकंड ऐकलं हिकंड हिकडल्या कानाने ऐकलं हिकडल्या कानाने. म्हणजे तुमचं काय माहित नाही मला पण माझं सांगायला लागलोय. मनाचा भावच असा आहे महाराज. त्याला अभ्यास म्हणतात. सतत 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 अभ्यासानिश्चय निवळ एकागदी अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळी केली आहे की माऊली वर्णनात अभ्यासानं काय प्राप्त होत नाही. असाध्य ते साध्य करीता असायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून एकदा पुस्तक वाचलं की पाठ व्हायला आपण काय आईन्स्टाईन नाही का? आईन्स्टाईन असतं. आईन्स्टाईन शास्त्रज्ञ आहे ना. एकदा वाचलं की पाठच. स्वामी विवेकानंदांचं एकदा वाचलं की पाठच होत होतं. कारण तेवढी त्यांची मनाचं सामर्थ्य होतं. तेवढी ताकद होती. साधना होती. आपल्याला लगेच पाठ होईल याची गॅरंटी नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की पुन्हा ते समजण्याकरता वाचलं पाहिजे. पुन्हा समजण्याकरता वाचलं पाहिजे. वारंवारम क्रियते. वारंवारम 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 याचं नाव अभ्यास आहे बरं का. आणि तो अभ्यास करता आला पाहिजे. सातत्य म्हणतात त्याला. सातत्य सतत सतत, नाही का? नाही आल्या आल्या गडबड करून मिळत नाही. एकाच वेळ पाहिजे म्हणून एकाच वेळ मिळाला पाहिजे म्हणून नाही. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उघार आहे निवांत शिवाय. जरा स्थिर हो म्हटले. स्थिर हो. परमात्मा असा तसा प्राप्त होत नाही. त्याला अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास नाही तर कोणताही वैराग्य न गृह्यते. म्हणून इथं अभ्यासाचा विषय सांगितले. अभ्यास हे अभ्यासच आहे. मनाच्या वृत्तीला वारंवार विनंती करणं हे प्रकारचा अभ्यास केलेला आहे. मनाला वारंवार आहे. मना नको तिकडे जायला. कारण विषयाचे सुख नको नको मना. मनालाच विनंती केली. विषयाचे सुख नको नको मना. त्याला कारण सांगितलं. पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा. मनाला सगळा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे पण मन का ऐकायला तयार. तुका म्हणे मना मज भीक द्यावी दिना. कोणत्या अवस्थेपर्यंत मनाला विनंती केली पण मन काय ऐकायला तयार नाही. मग अशा वेळी काय होतं? आता मनाकडं राहून दे म्हटलं. मनाला समजवण्यापेक्षा आता एक काम करू. आपण भक्त आहोत ना. आपला देव आहे ना. त्या देवालाच विनंती करू, नाही का? त्या देवालाच विनंती करू. ते माझी हरी बरं का. माझी वृत्ती कुठं राहो तिथं राहू. कुणाला विनंती केली महाराज? हे देवाला. कारण मनाला विनंती करून काय काय करतो या मनापरी ते नायके नारायणा. काही काही केलं तरी ते मन काय ऐकायला तयार नाही. मग आता देवा तुम्हीच एक काम करा. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी. हा बरोबर. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी. काही माझं चित्त तुझ्या चरणाजवळ राहो याच्याकरता काहीतरी देवा करा. म्हणजे देवाकडे विनंती ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. देवाकडे विनंती काय करावी? प्रल्हादानी देवानं प्रल्हादांना सांगितलं काहीतरी मागा.
नरसिंह भगवान आहेत ना, काहीतरी मागा नाही का. प्रल्हाद म्हणले देवा तुम्ही म्हणताय काहीतरी मागा. असं वाटतं की आता माझी भक्ती पण भरपूर आहे आणि भक्तीमध्ये मागण्याचा विषय काय, कारण न मागणारा भक्त देवाला आवडतो. 12 वाद्यामध्ये वर्णन आहे. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनगत वेता सर्वारंभ प्रत्यागी योमद भक्त समे प्रिया. अनपेक्ष अपेक्षा रहित असणारा भक्त देवाला अत्यंत प्रिय आहे. अपेक्षा रहित मग देवा काय मागायचं, देवा नाही मागणार नाही का. देवच म्हणतात काहीतरी मागा. जसं तुकोबरांना म्हणतात ना म्हणसी काहीतरी माग. तुकोबरा म्हणतात ना देवा तू म्हणतोयस म्हणून काहीतरी मागाय नाही का. देव मागण्याची आस पाहे मुखाकडे. तसं नरसिंह भगवान प्रल्हादांच्याकडे बघतायत काहीतरी मागा काहीतरी मागा. भक्त राज म्हटले की देवा असं आहे की तुम्ही तुमच्या भक्तीमुळे आमच्यामध्ये पण आता हरी तैसे हरीचे दास तुमचीच भक्ती केल्याचा परिणाम आहे. कारण भक्तराजांना देव म्हणतायत अरे बाबा तुम्हाला कड्यावरनं टाकलं तरी माझं नामचिंतन सोडलं, कडईत टाकलं तरी नामचिंतन सोडलं. याच्याकरता तुम्ही केलेली साधना मोठी आहे, श्रेष्ठ आहे. तुम्ही काहीतरी मागा. देव म्हणतात काहीतरी मागा, पण भक्त म्हणतात देवा काहीही मागणं होत नाही आम्हाला. असं आहे की तुमच्या भक्तीमुळे आमच्यात पण काहीतरी समर्थता आलेली. असं करा देवा तुम्हाला भक्ताखंड काय अपेक्षा आहे ते सांगा. तुम्हाला भक्ताखंड काय अपेक्षा आहे हे सांगा. त्यावेळी देव म्हणतात तुम्ही म्हणताय ना तर माझी एकच अपेक्षा आहे, माझीच एक मागणी आहे की तुम्ही काहीतरी मागा. माझी एक मागणी आहे तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळी भक्तराज म्हणतायत की देवा तुम्ही आता मागाच म्हटलाय तर माझं एक मागणं आहे की मी आयुष्यात काहीच मागू नये. मी आयुष्यात काहीच मागू नये महाराज, एवढंच माझं मागणं आहे. अर्थ कळाला का बघा. म्हणजे हे सगळे भक्ताची शब्दांची कला म्हणायला काय हरकत नाही. विषय चिंतनाचा असा आहे की विनंती देवासमोर करावी, पण ती विनंती अशी असते की ज्या विनंतीमध्ये एक विनंती आणि मागणी दोन प्रकार आहेत. मागण्यामध्ये पाहिजे असा भाव असतो, विनंतीमध्ये तुम्हाला वाटलं तर करा असं असतं बरं का. मागण्यामध्ये अपेक्षा असते पण विनंतीमध्ये कसं असतं की विनंती केली देवा तुम्ही करण्यामध्ये स्वतंत्र आहे, करायचं का नाही ते तुम्ही ठरवायचं, ही विनंती आहे बरं. मागण्यामध्ये मागितलं तर देवा तुम्ही द्यायलाच पाहिजे असा भाव असतो बरं का, द्यायलाच पाहिजे. पण विनंतीमध्ये तसं नाही. विनंती मोठ्यांना केली जाते, बाबा देवा विनंती करतो तुम्हाला, विनंती करतो नाही का, आज्ञा करतो म्हणून चालेल का. एवढं करा म्हणून आज्ञा करतो म्हणून चालत नाही. विनंती म्हणजे हा नम्रतेचा भाव आहे. सगळ्यात पहिल्यांदा नम्रतेचा आहे. म्हणून तुकोबरा या ठिकाणी देवाकडे विनंती करतात, ते माझी हरी वृत्ती राहो. देवा माझी वृत्ती तिथं राहो. तुकोबरांची वृत्ती, तुकोबरांची वास्तविकरित्या वृत्तीची स्थैर्यता हीच भक्तीची रूपत आहे. वृत्ती निवृत्तही होऊ शकते, वृत्ती भुक्तीमध्ये प्रवृत्तही होऊ शकते, पण वृत्ती भक्तीमध्ये स्थिर होऊ शकते. भक्तीमध्ये वृत्तीची स्थैर्यता आहे, भुक्तीमध्ये वृत्तीची प्रवृत्ती आहे महाराज, आणि मुक्तीमध्ये वृत्तीची निवृत्ती आहे. निवृत्त व्हावं का प्रवृत्ती व्हावी हे दोन्ही नको. भुक्ती मुक्ती फुकाचे साठे कोणी तयाकडे न पाहे. भुक्तीही नाही मुक्तीही नाही, मग काय पाहिजे, भक्ती पाहिजे. एकमेव एक प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विना ही समाधान. प्रेम अर्थ भक्तीवर का सातू परम प्रेमास्पदा भक्ती. भक्ती म्हणजे भगवंतावर अनन्य साधारण प्रेम असणं, निस्सीम प्रेम. तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलता इति प्रेमत्व. प्रेमाचं स्वरूप आहे तर अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे ते परम व्याकुलता. त्याचा विस्मरण झालं तर अत्यंत व्याकुल होणं हा भाव असावा. आणि हा द्वैताशिवाय येतो का. वास्तविक अद्वैत आहे हे संतांना माहिती आहे, वास्तविक अद्वैत आहे हे तुकोबरायांना माहिती आहे, पण अद्वैत वास्तविक असून सुद्धा द्वैताचा स्वीकार आहे भक्ती करता बरं का, बाकी कशा करता नाही. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुझा जन्म घेईन एवढ्याच करता, तुझी चरण सेवा साधण्याकरता जन्म मला यावा, पुन्हा पुन्हा या जगतामध्ये येईन. तू काम नाही गर्व असे सुखे घालावे आम्हासी, काही हरकत नाही, पण गुणगायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी. हा भाव भक्तीमधला आहे. त्यामुळं मागणी भक्तीची, विनंती भक्तीबद्दल, सगळ्या गोष्टी भक्तीच्या आहेत. आणि त्याकरता देवा तुझ्या चरणावर माझं काय राहो, वृत्ती राहो. स्थिर होणं म्हणजे भक्ती म्हटलंय. वृत्ती राहो, वृत्ती निवृत्त नको व्हायला.
नाही का. वृत्ती निवृत्त झाले की तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा. वृत्ती निवृत्त झाली की तुम्ही आम्ही भिन्नच नाही राहणार. मग भिन्न नाही राहिलो तर मी तुझ्याशी बोलणार कसं. पुसता सांगेन हितगुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. एकांत वेळेत तू काहीतरी विचारशील, मी तुला काहीतरी बोलेल. पुसता सांगेन. पुसता म्हणजे बोलल्यावर काहीतरी मी सांगेन. काय सांगेन. हितगुजमात, हितगुज सांगेन आहे ना. एक सुख पुसता सांगेन हितगुजमात बैसोनी एकांत सुख गोष्टी. याच्याकरता दावी रूप मज गोपिका रमणा ठेवून दे चरणावरी माता. तुझ्या चरणाच्या सुखाला काय वर्णन करावं देवा. तुम्हालाही तुमच्या चरणाचं सुख कुठं माहिती आहे म्हणले. तुझ्या चरणाची सुखरूपता ही भक्ताला अनुभवता येते. देवाच्या चरणावरती स्थिरता मनाची वृत्तीता भक्ताची असते नाही का. जसं अमृतालाच अमृताची गोडी कशी कळणार म्हटली, कारण तो अमृत रूप आहे. तसं परमात्मा हा परमात्मा स्वरूप आहे. पण त्या परमात्म्याचा अनुभव घेण्याकरता भक्त व्हावं लागतं नाही का. म्हणजे तो अतींद्रिय भोगवीन इंद्रिया करवी. त्या परमात्म्याला पाहायचं आहे, त्या परमात्म्याला ऐकायचं आहे, त्या परमात्म्याशी बोलायचं आहे. हे सगळं केव्हा होईल. मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त राहील तू देव राहशील. अशा वेळी मात्र तुझ्याशी बोलता येईल, तुझ्याशी नाही का सगळा तुझ्यापर्यंत येता येईल. नवे तुझ्याशी हट्ट करता येईल. देवा हट्ट करता येईल की नाही देवा. हा आमुची या बळे तुझं देव पण असंही म्हणता येईल की नाही सांगा. म्हणता येईल देवा. देवा तुम्ही आमच्या बघा कसा आहे भक्त देवापर्यंत जाताना तो विरह आहे, तो विरहही व्यक्त करता येईल. काय आहे कधी एकदा भेटेन आहे ना. कै येता देतीन माझा माय बाप नाही का. हा घटका बोटे दिवस किती वाट बघायला लागलोय. वाट पाहे आणि भेटी लागी जीवा लागलेसे आस. अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल त्याच्या भेटीची आस लागले. ही आस काय सामान्य आहे का महाराज. नाही. पाहुन या झाडे ओरबडोनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. कुठला परमार्थ आहे सांगा. जात असताना कशा पद्धतीनं कुठं पोचावं, कोणत्या अवस्थेत राहावं, कसं राहावं, कोणत्या प्रकारचा भाव बघा. कसं जाताना काय सहजासहजी जाणं आहे का हो. तर कुठल्या अवस्थेत देहू कुठं पंढरपूर कुठं. चालत जाण्याचा मार्ग मात्र भेटी लागी जीवा लागलेसे आस. कधी एकदा भेटेन. भेटण्याची आस लागले. मग तुम्हाला सांगू का, जो भेटी लागी जीवा लागलेसी आस असं ज्यांचं आहे त्यांचीच वाट पाहे उभा. भेटेची आवडी बरं का, त्यांची वाट बघतो. कोणाची. भेटी लागी जीवा लागलेसी आस. वाट पाहे उभा भेटेची आवडी. कृपाळू तातडी उंदा वेळ. मग त्यांची वाट बघत बसतो. हा सगळा भाव केव्हा येईल. मी भक्त तू देव ऐसे. मी भक्त तू देव झालो तर असा. नाहीतर मग मुक्तीमध्ये काय तुम्ही आम्ही पांडुरंग आम्ही वेगळं कुठे आम्ही एकच आहे असं होईल. त्यामुळे तेथे माझी हरी वृत्ती राहो म्हणजे स्थिर हो देवा. कारण वृत्ती व्यवहारामध्ये नको, वृत्ती भुक्तीमध्ये नको, वृत्ती मुक्तीमध्ये नको, वृत्ती भक्तीमध्येच राहो. कारण त्या भक्तीचा आनंद तुकोबरायांना आहे आणि बाकीच्या बद्दलचा त्या बाबतीतला विचार तुकोबरायांच्या मनात आहे की ते नश्वर पदार्थ अनेक नलगे माईक पदार्थ त्याच्याबद्दलचंही वर्णन आहे. पण हा जो विटेवर उभा आहे तो माईक नाही हे सांगायचं आहे. समचरण दृष्टी विठेवरी साजरी. मग आहे कसा जिथं वृत्ती राहो तो आहे कसा, का तिथं राहो आणि का तिकडं राहायला नको. ह्या दोनच विषय या अभंगामध्ये प्रतिपादित आहेत. वृत्ती राहो बरं का. काय शब्द आहे. आपली वृत्ती आहे ना. आता काय वेळ वृत्ती येईल आणि काही वेळ वृत्ती येईल बरं का. काय ते उत्तर आणि दक्षिणेमधला फरक आहे बरं का. हा म्हणजे उत्तरेकडे संस्कृत म्हणतात, आपल्याकडे काय म्हणतात संस्कृत. म्हणजे त्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये कधी इर वृत्ती येईल किंवा वृत्ती येईल दोन्ही पण येईल. समजून जावं म्हणजे झालं, कारण मी तिकडं पण राहिलोय ना. तेथे माझी हरी वृत्ती राहो. विषय काय आपण बोलत होतो की वृत्ती राहो हा शब्द समजला का. वृत्ती राहो म्हणजे वृत्ती स्थिर हो. इथपर्यंत आलं ना. आता ही वृत्ती स्थिर कुठं हो आणि कुठं व्हायला नको हाच अभंगाचा मतितार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोप्या पद्धतीने की वृत्ती राहो ही विनंती आहे. कुठं राहो तर समचरण दृष्टी विटेवरी साजरी. तिथं वृत्ती राहो आणि कुठं राहायला नको. दुसऱ्या चरणापासून पुढली दोन चरण कुठं राहायला नको हे सांगतात. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुशिंजणी जडदेशी. हे दोन चरणामध्ये. आता हे दोन्ही गोष्टी कशामुळे शक्य झाल्या तर तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. ते त्यातलं वर्म तथ्य कळालं माईकाचं.
म्हणून हे विषय झालेला आहे। समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हरी वृत्ती राहू। तुकोबरा या ठिकाणी भगवंताला विशेष न देतात, समचरण आणि समदृष्टीवाला विटेवर आहे। विटेवर असणारा कसा आहे, चरण ज्याचे समान आहेत आणि दृष्टी ज्याची समान आहे। चरण समान म्हटलं तर चरण समान आहे विटेवर असताना आहेत। तोच पहिला जो प्रभू रामचंद्र अवतारामध्ये होता त्यावेळी त्याचे चरण एक पाय पुढं म्हणावं लागेल का नाही सांगा। रामावतारामध्ये प्रभूचा पाय एक पुढं एक मागं होता का नाही, कारण वनाच्या दिशेनं जायला लागलेले आहेत असं दाखवायचं असेल। शत्रूंना मारण्याकरता एक पाय पुढं टाकलेलं आहे असं दाखवावं लागू शकतं। कृष्णावतारामध्ये त्रिभंगी देहुडा ठाण मांडून यावं आहे ना। कल्पद्रुमा तरी वेणू वाजवीत आहे। 3 ठिकाणी असं पायाला नाही का, पाय असा कसा केलाय महाराज सगळ्यांना माहिती आहे। आता चित्र बघा म्हणजे कळेल, देवाचा फोटो बघा, देवाची मूर्ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल। त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनी हवा आहे म्हणजे पाय पुढाय का मागाय का समान आहे, सरळ आहे महाराज। कृष्णावतारामध्ये पाय सरळ ठेवलेले आहेत का देवानी? नाही। याचा अर्थ आहे की समचरण कुठं आहे, विटेवरच आहे। बघा कसं आहे, काय सांगितलं, रामावतारामध्ये चरण पुढं असेल, कृष्णावतारामध्ये त्रिभंगी देहुड्या रूपात चरण असेल, पण विठ्ठलाच्या रूपामध्ये परमात्म्याचे 2 चरण समान आहेत। म्हणजे चरण यामध्ये फरक होऊ शकतो। केवळ भगवंताचे चरण या शब्दामध्ये घेतलं तर हे तटस्थत्वानं लक्षण होईल। तटस्थ का आहे, कारण बदल होऊ शकतो। रामावतारामध्ये चरणाची रूपता वेगळी असू शकते, चरण वेगळ्या आकारामध्ये त्यांनी चरणाचा आकार म्हणजे चरणाची रूपता वेगळ्या प्रकारे धारण केली असेल। कृष्णावतारामध्ये वेगळ्या प्रकारे असेल, पण विठ्ठल अवतारामध्ये वेगळ्या प्रकारे असेल। याचा अर्थ बदल होतो, ज्या लक्षणामध्ये बदल होतो ते तटस्थ लक्षण। बघा कसं आहे, एखाद्या वेळेस सहज फिरत आम्ही इकडं आलो आणि फिरत आल्या म्हणलं महाराज नाही का, तुमचं नाव काय म्हणलं, चौगले ना, चौगले महाराज, त्या आपले हे अर्जुन महाराज, देसाई महाराज, चौगले महाराज यांचं घर कुठं आहे म्हटलं तर एक जणांना मला दाखवलं, म्हटले कावळा बसलाय ना, ते कावळा बसलेलं घर त्यांचं आहे नाही का। आता ज्यांना शोधायला आलो कावळा बसलेलं घर त्यांचं आहे। मी म्हटलं आत्ता काय नाही, जरा तिकडं येतो बुदलमुखंड देवाचं दर्शन घेऊन तिकडं येता जाताना मग जातो घरी। मग आता तुम्ही सांगा, जाताना मागं आलो तर तिथं कावळा बसलेला असेलच काय हो? मग याचा अर्थ आहे दुसऱ्या घरावर जर कावळा बसला असला तर आम्ही काय म्हणायला पाहिजे, ते घर त्यांचं काय, ते घर त्यांचं काय। अर्थ कळाला का? याचा अर्थच एवढा होतो की त्याच्यामध्ये परिवर्तन होतं, बदल होतो, लक्षण तात्पुरतं केलं होतं। कावळा बसलेलं घर आहे ते अमुक त्यांचं आहे, महाराजांचं आहे, सरांचं आहे, यांचं आहे असं तात्पुरतं केलं होतं। कायमस्वरूपीचं ते लक्षण नाही। येताना सुद्धा तेच लक्षण घेऊन बसलो तर दुसऱ्याच्या घरावर कावळा बसला असला तर लक्षाची लक्षवर्तित्वे सती अलक्षवर्तित्वम अतिव्याप्ती दोष व्हायचा। लक्षवर्तित्वे सती अलक्षवर्तित्वम अतिव्याप्ती, लक्षेक देशवर्तित्वम अव्याप्ती, लक्षमात्र आवृत्तित्वम असंभव, 3 प्रकारचे दोष लक्षणामध्ये असतात। तसं म्हणले तटस्थ लक्षण त्याला म्हणतात ज्यामध्ये परिवर्तन एका तात्पुरतं बदल होऊ शकतो। पण विटेवर उभा आहे ह्या तटस्थ लक्षणामध्ये जरी असले तर म्हणजे मागं नव्हतं, इथून पुढं आता तो कायमच असणार विटेवरती समचरणवाला। पण ह्याच्या मागं मात्र बदल होताकडे सांगा। गोकुळावनी झाला येता, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावनी झाला येता, याचा अर्थ आहे की भगवंताचे जे चरण आहे ते तटस्थ लक्षणाने शब्दत आहे, पण त्याची दृष्टी मात्र कायम सारखी आहे। रामावतारामध्ये तीच दृष्टी रूपता आहे, ज्ञानरूपता ज्ञानदृष्टी आहे। कृष्णावतारामध्ये तीच ज्ञानदृष्टी आहे आणि ह्या अवतारामध्ये विठेवर उभा आहे त्याची सुद्धा हीच ज्ञानदृष्टी आहे। ज्ञानदृष्टीत बदल आहे का महाराज? नाही। म्हणजे त्याची जी समरूपता आहे त्या समरूपतेमध्ये चरण समान आहेत, तशी दृष्टी समान आहे। देवाचं चरण समान आहे, देवाची दृष्टी समान आहे। देव सगळ्यांना सारखं मानतो। सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः, गीतेमध्ये भगवान परमात्मा 9व्या अध्यायामध्ये सांगतात, सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिय ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम। मी सगळ्यांकरता समान दृष्टीने बघणार आहे। सम्मोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति, मी कोणाचा द्वेष करत नाही, कोणी मला प्रिय म्हणजे प्रिय आहे, द्वेष आहे। मग तुम्ही म्हणाल की रावणाचा तर भगवंताने मारलं रावणाला, मग रावणाच्या बाबतीत समान कसे काय झाले? देव म्हणते कंसाच्या बाबतीत देवाने काय केलं? मारलं। कंसाला मारलं, पण सुदामा मित्र म्हणून त्याला सोन्याची नगरी दिली का नाही सांगा? एकाला सोन्याची नगरी दिली, एकाला मारलं नाही का? राम अवतारामध्ये रावणाला मारलं, पण बिभीषणाला काय दिलं? सुवर्ण लंका देऊन टाकली। म्हणजे भेद नाही का झाला? देव भेद करतात आणि सम कसं काय? ज्याची दृष्टी समान आहे असं कसं म्हणाल तुम्ही? एखाद्या वेळेला प्रश्न येऊ शकतो ना, देवाने इथं तर भेद केला, मग दृष्टी समान आहे कसं म्हणू शकता? म्हणले देवाचं असं आहे, देवाची क्रिया जरी भिन्न दिसली तर देवाचा परिणाम सारखा असतो। क्रिया देवाची भिन्न आहे पण देवाचा परिणाम देण्याचा भाव सारखा आहे। उदाहरणच बघायचं म्हटलं, आपली आई असते,
ती आई आपल्या 2 मुलांना वाढते जेवायला. जेवायला 2 मुलांना वाढल्यानंतर पहिल्या मुलाला जरा मोठा मुलगा आहे त्याला घास जास्त भात वाढते, लहान मुलाकरता भात कमी वाढते. बरोबर की नाही सांगा? मग आईनं काय भेद केला का? काय म्हणाय तुमचं? आईनं भेद केला का? अजिबात भेद केला नाही. मोठ्या मुलाला जास्त वाढलं, लहान मुलाला कमी वाढलं, याचं कारण आहे त्याचा अधिकार तसा होता. जसा ज्याचा अधिकार आहे तसं त्याला त्या ठिकाणी दिलं जातं. त्याला म्हणतात क्रिया जरी भिन्न दिसली तर परिणाम मात्र सारखा. कसं म्हटले? रावणाचा उद्धार त्या भगवंताच्या हातनं मरण्यामध्येच होता, कारण रावणाला सुद्धा मोक्षच दिला बरं का. कंसाला सुद्धा मोक्षच म्हणजे सायुज्य मुक्ती दिलेली आहे. वर्णन आहे, तुझ्या उदारी जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र कैवल्य आईसे पवित्र वैर्य आई दिले. वैर्याला सुद्धा कैवल्यासारखं पवित्र देव देऊन टाकतो. याचा अर्थ आहे देवाची क्रिया भिन्न होती. एकाला मारून मोक्ष दिला तर दुसऱ्याला जवळ घेऊन मोक्ष दिला. मोक्ष देण्याचं काम सारखं आहे. नाहीतर कृष्णा कंसद्वेषी नारदा सन्मानी सायुज्य सदनी मुक्ती पावे. कंसाला सायुज्य मुक्तीच प्राप्त आहे महाराज, नाही का? कृष्णा कंसद्वेषी नारदा सन्मानी सायुज्य सदनी मुक्ती पावे. सायुज्य मुक्तीचा भाव तिथं महाराज आलेला आहे. कोणाला? कंसाला. याचा अर्थ आहे देवानं परिणाम सारखा दिला का नाही सांगा? क्रिया जरी भिन्न असली तर परिणाम काय आहे? सारखा. एक उदाहरण बघा कसं आहे की एकानं काही वेळा क्रिया सारखी असते, परिणाम भिन्न असतो. क्रिया सारखी असते, परिणाम भिन्न असतो. कसं म्हणाल बघा, एकानं दगड घेतला दगड आणि मारला कुत्र्याला. कुत्र दगड घेतल्यावर मारल्यावर काय थांबेल का? पळून जाईल. कसं आहे तुमचं? पळूनच जाणार ना. कुत्र्याला दगड घेतला, मारला दगड, कुत्र पळून जाणार. बरं तोच दगड घेतला गाढवाला मारला, गाढव काय होईल? पळूनच जाणार का नाही सांगा? तोच दगड घेतला एखाद्या घोड्याला मारला, तोही पळून जाईल. म्हैशीला मारला, तोही पळून जाईल. सगळे पळून जातील का नाही सांगा? पण तोच दगड घेतला आणि मारला मधमाशाच्या पोळ्याला. आता कुणाला पळायला लागेल? आता दगड कुणीकडं आला हे बघायला लागतील. त्या माशा विचार काय, दगड कुणीकडं आला त्या माशा विचार करतील. याचा अर्थ काय आहे? क्रिया सारखी होती का नाही सांगा? क्रिया सारखी होती, पण त्याचा परिणाम फरक पडला का नाही? क्रिया जरी सारखी असली तरी परिणामामध्ये काही वेळ फरक पडतो. काही वेळ क्रिया फरकाची असते पण परिणाम सारखा असतो. बघा, एक जण निघाला होता पलीकडच्या गावाला त्याला जायचं आहे, पण मध्ये ओढा, पावसाचे दिवस होते, ओढा पूर्ण भरायला लागलेला आणि चिखल झालेला. चिखलानं भरलेला ओढा होता, त्या ओढ्यामध्ये बरोबर जाऊन अडकला. पलीकडे जायला निघाला आणि बरोबर ओढ्यात जाऊन ते चिखलात अडकला. आता चिखलात कसं आहे? दलदल असते. दलदलीमध्ये कसं आहे महाराज? जसं जेवढे हातपाय हलवेल तेवढं काय होईल? खाली जाईल. हातपाय हलवेल तेवढं खाली जाईल, नाही का? पलीकडे एक जण होतं, म्हटलं थांब बाबा, तू काय हातपाय हलवू नको, मी तुला वाचवतो, थांब. त्यानं दोरी होती, चरी टाकली, दोरी टाकली आणि त्याला ओढून घेतलं. आता ओढून घेतल्यानंतर आता चिखलानं भरलेलं होतं, त्यामुळे त्यानं काय केलं? विहिरीत उडी टाकली. कुठं उडी टाकली? आता विहिरीतला नियम काय आहे महाराज? हातपाय हलवायला पाहिजे का गप उभा राहायला पाहिजे? ते तसंच गप उभा राहिलं. वरचं म्हणते अरे हातपाय हलव ना. तो म्हणला बाबा मगाशी म्हणला हातपाय हलवू नको, आता हातपाय हलव का? तो म्हणला तिकडला नियम वेगळा, इकडला नियम वेगळा. तिकडे क्रिया भिन्न आहे की नाही सांगा? चिखलातली क्रिया भिन्न आहे, पाण्याची क्रिया भिन्न आहे, पण वाचणं हा परिणाम सारखा आहे. परिणाम सारखा आहे की नाही सांगा? सारखा परिणाम. नाही कळलं तर दुसरं एक उदाहरण, केळ आहे. केळामध्ये आपण काय करतो? साली टाकतो आणि गर खातो. एक जण उलट करत होतं, गर खात होतं आणि साली टाकत होतं. त्याला म्हटलं काय येडा झालास का बा? असं करायचं नाही. पहिला एक काय करत होतं? साली खात होतं आणि गर टाकत होतं. बरं त्याला म्हटलं अरे असं का करतो बाबा? असं करायचं नाही, गर खायचा आणि साली टाकून द्यायचं बरं का. तो म्हटला उद्यापासून तसं करतो. आणि दुसऱ्या दिवशी खात होतं खारीक. आता खारकीचा नियम काय महाराज? खारकीचा नियम कसा आहे? आतलं टाकायचं आणि बाहेरचं खायचं, बरोबर का नाही? काल काय सांगितलेलं? आतलं खायचं, बाहेरचं टाकायचं, बरोबर? आज तोच नियम वापरला इथं. त्यानं काय केलं? बाहेरचं टाकलं ना आतलं खाल्लं. आता तुम्ही सांगा खाणं बरोबर आहे का? तो पुन्हा बघणारा म्हणला काय येडा झालास का? असं करू नये बाबा, असं करू नये. काय कर, बाहेरचं खायचं ना आतलं टाकायचं. तो म्हणला काल तर तसं म्हटलास. तो म्हणला कालचा नियम वेगळा, आजचा नियम वेगळा. खाण्यातला नियम वेगळा आहे की नाही? तिसऱ्या दिवशी खात होता आंबा. आता आंब्याचा नियम काय महाराज? आंब्याचा नियम काय? कोय पण टाकायची आणि साल पण, म्हणजे मधलं तेवढं खायचं. ते दोन्ही करत होतं, आतलं आणि बाहेरचं खात होतं ना, तेवढं मधला गरज तेवढा टाकत होतं. अर्थ कळाला का? क्रिया भिन्न आहे पण परिणाम सारखा आहे. क्रिया भिन्न आहे. क्रिया काय भिन्न आहे? कधी आतला गर खायचा, साली टाकून द्यायची. कधी कधी बीज टाकून द्यायचं. काय खायचं?
नाही का, खारीक खायची बरोबर ना, कधी कधी कोय आणि साल टाकून द्यायचे आणि आंबा खायचा, बरोबर का नाही सांगा महाराज? क्रियेमध्ये फरक आहे, पण खाणं हा परिणाम सारखा आहे. तसं या ठिकाणी परमात्म्याची क्रिया भिन्न असू शकते. कोणाला जवळ करून त्याला मोक्ष देईल, तर कोणाला मारून त्याला मोक्ष देईल. मोक्ष मारून सुद्धा त्यांना तुझे औदार्य जाणून स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र कैवल्य आईसे पवित्र वैर्य आई दिले. वैर्याला सुद्धा कैवल्यासारखं बघ. अहो देवाच्या आत्म मरण भाग्य लागेल. हिरण्यकश्यपूला सुद्धा काय म्हणावं लागेल की हिरण्यकश्यपूला मारण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागेल. मरण्याकरता हिरण्यकश्यपूला मारण्या म्हणजे हिरण्यकश्यपूचं पण किती मोठं पुण्य असेल, देवाच्या मांडीवर त्याला मरावं नाही का. किती मोठं पुण्य असू शकेल सांगा. त्याचं काहीतरी त्याचं पुण्य असेल का. तो पण देवाचा पार्षदच होता. जय विजय, जय विजयांपैकी एक म्हणजे काय आहे, जय आणि विजय तेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप म्हणून आलेले. त्यांना श्राप मिळवता. तो कथाभाग वेगळा. विषय काय सांगायचा होता की तोच हिरण्य म्हणजे विषय आहे की देवाच्या हातनं जरी मेला तरी त्याला मोक्ष आहे. म्हणजे देवाचं दृष्टी समान आहे. सम्मोहम सर्व भूतेषु नमे द्वेषस्ति न प्रिय. ज्याची दृष्टी समान आहे, ज्याचं चरण समान आहे. समचरण दृष्टी विठेवरी चरण सम दृष्टी सम. समचरण समदृष्टी, सम दोन्हीकडे लावू शकता, पण समचरण दृष्टी हे समचरण दृष्टी विठेवरी साजरी असं देवाचं स्वरूप आहे. मग आता हे समचरण दृष्टी विठेवरी साजरी हे देवाचं स्वरूप आहे ना, त्याचमुळं ते माया रहित आहे, माईक नाहीये. माईक का नाही तर भगवंताचं ते विटेवरचं रूप आहे ना, ते आनंद कंद आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद. त्याचं स्वरूप म्हणजे सामान्य रूप नाही आहे. ते तुम्हाला जसं दिसतं तसंच ते रूप आहे. आपल्या दृष्टीप्रमाणे ते त्याचं रूप स्वरूपाला आपल्याला कळायला लागतं. आपल्याला सगुण, काही लोक सगुण म्हणतील त्याला, काही लोक निर्गुण म्हणतील, काही लोक सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन मन व्यर्थ जाय. माऊली म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. भगवंताला कुठल्या रूपात म्हणाल, सगुण म्हणायचं का निर्गुण, काही म्हणा म्हटले. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. आता माऊलीच प्रश्न करतात, उत्तर माऊलीच देतात. प्रश्न कोणी केलाय, तुझं सगुण म्हणो की, उत्तर कोणी दिलंय, सगुण निर्गुण एक गोविंद रे. माऊलीनेच दिले उत्तर. म्हणजे कशाचं काय तर निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणून. मला गुरूंच्या मुळे कळालं बरं का, असं वर्णन आहे. मला गुरूंच्या मुळे काय ते करावे संदेह निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केली. त्यामुळे सगुण निर्गुणाच्या भेदामध्ये संत पडत नाहीत. जसा पाहिजे तसा प्राप्त होतो. हो यवक्ती केला असायचा पूर्वी धरावी ती इच्छा. त्यामुळे त्याच्याकडे बघत असताना, त्याच्याकडे बघितल्यानंतर, त्याला बघितल्यानंतर तो सगुण निर्गुण या भेदात नाही. ज्याचा जसा अधिकार आहे तस तसा त्याला तो दिसायला लागतो. जसा जसा ज्याचा अधिकार आहे तस तसा. माऊली त्याच्याकडे बघता बघता पाहता पाहणे दुरी सारोनिया बघितला तो दिसला कसा, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण. हा नाही रूप वर्ण गुण जेते, गुण जेते नाही वर्ण जेते, वर्ण जेते रूप गुण सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण. ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते. भगवंताचं स्वरूप कसं आहे म्हटले, नाही रूप गुण वर्ण जेते तोहारे श्रीहरी. आता बघा, नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप गुण वर्ण जेते असा असणारा जो परमात्मा आहे तोच अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेतुनी चराचर हरिसी म्हणजे असाच तो. पण तोहारे श्रीहरी पाहिला म्हणजे कसं काय, अव्यक्त असणारा, निराकार असणारा, रूप गुण वर्ण रहित असणारा, पण त्याला बघितला म्हणजे बघितला कुठं, तो विटेवर बघितला. तोच असा आहे की जो अव्यक्त रूपात आहे आणि व्यक्त रूपात आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, आपल्या करता सोपा झाला, गोकुळावणी झाला येता, पुंडलिकाच्या भावार्था वर्णन काय बघ.
त्यामुळे तोच परमात्मा अव्यक्त निराकार जरी असला तर तोच विटेवरती आहे, कारण विटेवरचा परमात्मा कणाकणात आहे आणि विटेवर ही आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता थावरा ही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे. विठ्ठल विस्तारला जणी सप्तहे पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनिमानसी. आणि सगळ्यामध्ये राहुणी सभूमी विश्वतोत्वा, सभूमी विश्वतोवृत्वा तेत्तिष्ठ दशांगुलम, 10 अंगुल विटेवर उभा आहे. तेत्तिष्ठ दशांगुलम सभूमी विश्वतोवृत्वा, सर्व जगताला व्याप्त असूनही जो विटेवरती उभा आहे, त्यामुळे त्याचं स्वरूप ते कसं आहे तर जे वेदालाही नाकळे, नाही का. वेद श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, नाही का. श्रुती सुद्धा नेती 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 या रूपामध्ये प्रतिरा. वेद प्रतिपाद्या जरी असला तर वेद सुद्धा नेती 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 म्हणायला लागतो. याचा अर्थ आहे त्याचं स्वरूप सांगण्याकरता शब्दांचं भांडवल कमी पडतं. यतो वाचे निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती. मन वाचेच्या पलीकडे असणारं परमात्म्याचं स्वरूप आहे. ते स्वरूप व्यक्त आहे, अव्यक्त ते आकारले. कृपाले गुणवंत, गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो. गुणा विटेवर आला आणि गुणरूपाला आला, म्हणूनच तो दिसायला लागला, त्याला बघायला लागलो आपण आणि त्याला बघायला लागलो आणि तिथंच आपली वृत्ती राहणं. म्हणजे याचा अर्थ आहे तो माया रहित आहे, कारण तो सत्व स्वरूपामध्ये शुद्ध रूपात आहे, स्थिर रूपात आहे, तदाकार रूपात आहे, माया रहित आहे. माया रहित काय, कारण तोच तो आहे. तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी. तो हा कोण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण नाही रूप गुणवर्ण जेथे. तो हा रे श्री हरी. किंवा त्याचं दुसरं तुकोबराय वर्णन करतात, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निदेह योग्यांचे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निदेह योग्यांचे ते हे, तो हा आणि ते हे. ते हे समचरण विठेवरी साजरी, पहा भीमातीरी विठ्ठल रूप. त्यामुळे तो माया रहित असल्यामुळे चित्तवृत्ती तिथं जर राहिली तर त्या चित्तवृत्तीमध्ये बाधित अनुवर्तिता येत नाही. चित्तवृत्ती ज्ञानोत्तर आहे. तुकोबरांची चित्तवृत्ती ज्ञानरूप आहे, ज्ञानाचा आकार धारण केलेली आहे. परमात्मा स्वरूप त्याचं ज्ञान पूर्ण ह्या ठिकाणी भगवंताला विनंती आहे. भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आहे, म्हणून तिथंच माझी वृत्ती राहू, अन्य ठिकाणी जायला नको. वृत्ती अन्य ठिकाणी का नको, वृत्ती जी आहे ती जिचा आकार धारण करते तदाकारत्वेनं आपल्याला जगतामध्ये प्रतीती येते. भेद रहित प्रतीती पाहिजे असेल तर परमात्माकाराकारित वृत्ती व्हायला पाहिजे. भेद सहित प्रतीती व्हायची असेल तर जगदाकाराकारित वृत्ती व्हायला पाहिजे. जगदाकाराकारित वृत्ती प्रत्येकाची जीवाची आहे, म्हणून आपल्याला भेद दिसतात, म्हणून आपल्या अज्ञवृत्ती आहे. अज्ञवृत्ती जगदाकार मागते, जगदाकार व्हावं असं वाटतं, पण ज्ञान असणारी वृत्ती मात्र एकतर भक्ती मागते नाहीतर मुक्ती मागते. त्यामुळे तुकोबरांची वृत्ती ज्ञानाकार्यकरिता आहे. ज्ञान वृत्ती ज्ञानयुक्त आहे आणि ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा अशा भावामध्ये आहे. ज्ञानाला गिळून गोविंदाला गायचं, नाही का. देवा मला जाणत कर आणि जाणून नेंत कर. कसं कर, जाणवणी नेनते करी माझे मन. अगोदर जाणत कर मग नेंत कर. आणि म्हणून त्या ठिकाणी वृत्ती स्थिर राहू. एकदा का वृत्ती त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली, त्या आता त्या वृत्तीला कुठं पळणं थांबलं. आता कोटी धावे मन तुमचे चरण देखलिया. आता मनाचं मनपणा संपला. आता कोटी धावे मन, मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले देवीस. वृत्तीची अत्यंतिक स्थिरता झालेली आहे आणि ती वृत्तीची स्थिरता परमात्म्याच्या ठिकाणी व्हावी, परमात्म्याच्याच ठिकाणी व्हावी. कारण चरण कमळ दळू रे भ्रमरा. भगवंताचं चरणाच्या ठिकाणी वृत्ती राहणं म्हणजे एकतर चरण हे व्यापकत्वाचं द्योतक आहे, व्यापकत्वाचं चिंतन सांगणार आहेत. चरण हे व्यापक रूपामध्ये एक सांगितले भगवंताचे आणि विटेवरही सांगितलेले. विटेवरी ज्याची पाऊले समान. त्या चरणाच्या ठिकाणी राहणं म्हणजे तदाकार व्यापकत्वाची वृत्ती तदाकार होणं आणि त्या चरणावरती स्थिर होणं. दोन्ही रूपामध्ये वृत्तीचं आहे. समचरण समदृष्टी. विठेवरी साजरी, साजरी विटेवरी बरं का. ते माझी हरी वृत्ती राहो, माझी त्या ठिकाणी वृत्ती राहो, भगवंताच्या चरणाजवळ वृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ ते माझी अर्थ नको देवा. देवा मात्र अनेक माईक पदार्थ असल्यामुळं तिथं माझा अर्थता नको आहे, अपेक्षा नको आहे, तिथली अपेक्षा मला नको आहे. हेच अभंगामधलं चिंतन आहे. दुसऱ्या चरणात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्यंत जनी जळू देसी. ब्रह्मदेवाचा विचार केला तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की ब्रह्मदेव म्हणजे का. ब्रह्मदेव म्हणजे ज्यांना ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही रूपामध्ये बघायला गेलं
तर ब्रह्मदेवाच्या बाबतीत म्हणतात की एवढं आयुष्य आहे ब्रह्मदेवांना की सहस्त्रयुग पर्यंत महर्यद ब्रह्मण विदू रात्री मिग सहस्रांता ते रात्र विजन म्हणले की सहस्त्रयुग 1000 युग झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि 1000 रात्र झाल्यावर ब्रह्मदेवाची 1000 युग झाल्यावर ब्रह्मदेवाची एक रात्र बरं 1000 युग झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि 1000 युग झाल्यावर ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे समजून जावा काही का असना त्याला दिवसही आहे आणि त्याला रात्रही आहे म्हणजे रात्र आणि दिवस त्याच्याकरता आहे याचा अर्थ आहे की त्याला महिना पण आहे त्याचा कुठला तरी महिना ठरलाय याचा अर्थ त्याचं वर्ष ठरलंय त्याचं वर्ष ठरलंय याचा अर्थ त्याचं आयुष्य पण ठरले म्हणजे कुणाचं आयुष्य ठरलंय ब्रह्मदेवाचंही आयुष्य ठरलंय 1000 युग झाली 1000 युग म्हणजे सामान्य नाही बरं का एक लाखामध्ये वर्षामध्ये त्याची गणती केली जाते अनेक लाख वर्षाची गणती केली जाते एक युगामध्ये बरं का म्हणजे एक युग म्हणजे सामान्य समजू नका मग एवढं 1000 युग झाल्यानंतर एक जर ब्रह्मदेवाचा दिवस आणि एक रात्र असेल त्या ब्रह्मदेवाला पुनरावृत्तीची या मापात तोही ओळखलेला नाही म्हणजे तोही चुकलेला नाही असा असणारा ब्रह्मदेव त्या ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी तिथे दुःख रूपत आहे कारण का पुनरावृत्ती आहे पुनरपी जननम पुनरपी मरण या रूपामध्ये पण त्या परमात्म्याच्या तदाकारतेचं ज्ञान झालं यज्ञात्वा ज्ञेय भूयण्य ज्ञात्वमवशिष्यते जे ज्ञान झाल्यावर पुन्हा काही जाणायची गरज पडत नाही अशा ज्ञान रूपामध्ये गेल्यानंतर त्या ज्ञानामध्ये परिवर्तन परावृत्तीता नाहीये पुनरपी जननम पुनरपी मरणम जिथं संपलं जातं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम माझं स्वरूप तिथं आहे आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणीच तुकोबर आहेत स्थिर व्हायला प्रयत्न करतात मग ते स्वर्गाचं राज्य स्वर्ग सुद्धा नको स्वर्ग नको इथं शब्द दिलेला नाही पण स्वर्गही नको आणि ब्रह्मादिक पदे दुःख रूप असणारे बघा इथून पुढे भूर भोह स्वह मह जन तप सत्य किती लोक झाले 7 लोक खाली अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातळ किती झाले 7 दुनी 14 चतुर्दश भुवन म्हणजे 14 भुवन म्हणतात आपण नाही का 14 भुवन आहे मग त्यामध्ये सत्यलोक सगळ्यात उच्च सगळ्यात वरच्या अवस्थेला ते ब्रह्मदेवाचं ठिकाण त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सुद्धा पुनरावृत्ती आहे त्यामुळे तेही मला नको आहे म्हणजे तुकोबरा किती मोठ्या गोष्टीचा त्याग करतात अर्थ कळाला का स्वर्ग तर नकोच आहे स्वर्गाचं तर काय घेऊन बसलाय नाही तर काय काय लोक स्वर्गाच्या इच्छेनं काय काय करतात म्हणले भगवंत वर्णन करतात गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये वर्णन करताना म्हणतात त्रैविद्या माम सोमपाप उत्पापा यज्ञरिश्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकान मशन्ति दिव्याम दिवदेव भोगान तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्यमृत्य लोक विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गदागदम काम कामालवंते 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा वर्णन करताना म्हणतात त्रैविद्यांना जाणून काय करतात स्वर्गाची प्राप्ती करतात श्रुतित्रया ते जाणून माऊली वर्णन करतात शतवरी यज्ञ करुणी यजलिया माते चुकुणी स्वर्गावरती त्रैश्रुतीला जाणतात 100 अधिक यज्ञ करतात आणि मला विसरतात स्वर्गाची इच्छा करतात म्हणजे आता त्या पुण्याच्या बदल्यामध्ये 2 गोष्टी प्राप्त आहेत महाराज पुण्यानं 2 गोष्टी प्राप्त होऊ शकतात एक तर मी प्राप्त होऊ शकतो नाही तर स्वर्ग मग कोणतं गोष्ट पाहिजे नाही का कोणती गोष्ट पाहिजे त्या बाबतीत आपण स्वतंत्र आहे पण मागणारे देवाला न मागता स्वर्गाची इच्छा करतात हितच चुकतात असं वर्णन केलं आहे श्रुतित्रया ते जाणोनी शतवरी यज्ञ करुणी यजलिया माते चुकुणी स्वर्गावरती मग स्वर्गाची इच्छा करणाऱ्यांचं वर्णन केलेलं आहे स्वर्गामध्ये तर फार मोठा कसं वर्णन आहे तिथलं स्वर्गातलं माऊली वर्णन करतात माऊली म्हणतात ऐरावती सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती जिये गावी खिल्लारी कामधेनुची देव ओळगे पायी ग सैग चिंतामणीची या भूमिका विनोदन वाटिका श्रुतृंच्या गंधर्वगात गाणी रंभ्या ईशानाचरी उर्वशी विकलाशनी अंतरुण्या मदन ओळगे शेजारी चंद्रशिंपे सांबरे पवना ऐसे म्हणी आरे धावणी जेत बरं का हे सगळं वर्णन कुठलं आहे महाराज स्वर्गातले पवना ऐसे म्हणी आरे धावणी जेत म्हणजे वाऱ्यासारखे पळणारे सेवक आपल्या करता आहेत बरं का महाराज वाऱ्याच्या गतीनं पळणारे म्हणजे तुम्हाला एखादी मनामध्ये इच्छा झाली ही गोष्ट पाहिजे ही वस्तू पाहिजे तर ती आणण्याकरता ते वाऱ्याच्या गतीनं पळणार आहेत पवना ऐसे म्हणी आरे धावणे जेत बृहस्पती मुख्य ऐसे स्वस्तिश्रीचे ब्राह्मण ताटीचे सुरगण बहुवजेत लोकपाळ रांगेचे राऊजीय पदवीचे उच्च श्रवाखाचे खोलणी आहे बघा काय काय वर्णन केलेलं आहे हे सगळं जरी वर्णनेतलं असलं महाराज तरी माऊली म्हणतात मग या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची ओटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका एवढं सगळं जरी असलं तरी पुण्य आहे तोपर्यंतच किसात पैसे आहेत तोपर्यंत हॉटेलमध्ये जेवण देतील पैसे संपले हॉटेलमध्ये जेवाल काय महाराज म्हणजे भांडी घासायची पाळी आल्याशिवाय राहत
म्हणजे पैसे आहेत तोपर्यंत आपल्याला खायला प्यायला देतील का नाही हॉटेलमध्ये, तसं स्वर्गामध्ये पुण्य आहे तोपर्यंतच राहून दिलं जाईल, अन्यथा राहून दिलं जाणार नाही. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रवनाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग मातीच्या उदर कोहरीपासून विष्टीच्या दातरणी उकडून नवमासवरी जन्मजन्मोनी मरती. काय वर्णन केलेलं आहे बघा. ए द्वितीया मागचे चुकले जे पुण्य स्वर्ग कामिले ते अमरपंते वाव झाले अंतिम मृत्यू लोक. मला चुकले आणि स्वर्गाची अपेक्षा केली, शेवटी तेही नाही आणि हेही नाही, म्हणजे मीही नाही आणि स्वर्गही नाही. आता मृत्यू लोकामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुनरपि जननी जठरेशेनम इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. का असं वाटलं म्हणजे पुण्य होतं पण मागायला चुकले, विनंती करायला चुकली, काहीतरी वेगळंच अपेक्षा केली, त्याचा परिणाम असा झाला की मी प्राप्त झालो नाही. म्हणून तुकोबरा इथं विनंती करायला चुकत नाहीत. तुकोबरा म्हणतात स्वर्गाधिक दैव ब्रह्माधिक जरी पदे असलं तरी मला नको. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्चिंत जणी जडू देसी. त्या ठिकाणी दुश्चित्त जडू देऊ नको देवा. मग कुठं राहू ते माझी हरी वृत्ती राहो विठोबा कुमारी. समचरण दृष्टी विधेवरी साजरी ते माझी हरी वृत्ती राहो आणि गणलगे माईक पदार्थ ते माझी अर्थ नको देवा. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्चिंत जणी जडू देसी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवन. तुका म्हणे त्याची किंवा त्यांचे कळले आम्हा वर्म. आम्हाला तत्व कळालं, वर्म कळालं. कशाचं महाराज? अनिक नलगे माईक पदार्थ. त्या माईक पदार्थांचं स्वरूप कळालं. ते मध्ये कसे आहेत तर त्यामध्ये जड रूपत आहेत, दुःख रूप आहेत, नाही का? म्हणजे ते जड आहेत, दुःख रूप आहेत, जड रूप आहेत, नाही का? आणि त्यामुळं त्याच्यामध्ये असद रूप आहेत. 3 रूपता समजून, जड, दुःख आणि असद हे 3 रूपता त्याच्यामध्ये आहे की जे स्वरूप परमात्म्यामध्ये नाही, विटेवरच्यामध्ये नाही, ब्रह्म्यामध्ये नाही. आणि त्यामुळं जड, दुःख आणि असद असणाऱ्या गोष्टींची आम्हाला अपेक्षा नाहीये. त्याचं वर्म कळालेलं आहे. कारण जे जे देखणे सकळ ते हे सोपडीचे मृग. वर्म कळणं म्हणजे ज्ञान होणं बरं का महाराज. ज्ञान होणं, खरं काय आणि खोटं काय याचं ज्ञान होणं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाभासू. जगदभास प्रतीला येत होता, तो जगदभास भेद रूपामध्ये प्रतीला येतो. वास्तविक असतं सोनं पण त्याचे होतात अलंकार. अलंकार झाल्यामुळं सोन्याला किंमत आली असं वाटायला लागतं, नाही का? सोन्याला विचारलं कधी सोनं झालतास, तो अलंकार झालतास का? ते म्हणले अलंकार मला काय माहित नाही, मी पहिल्यापासून सोनंच आहे. सोन्याच्या दृष्टीनं सोनंच आहे, आपल्या दृष्टीनं अलंकार आहे. लाट, पाण्याला कधी विचारलं कधी लाट झालतास का? तो म्हणला काय माहित नाही, मी पहिल्यापासून पाणीच आहे. म्हणजे ते वाऱ्याच्यामुळं काय झाली, लाट तयार झाली. बरोबर कडे सांगा. ती कोणाकरता प्रतीला आली? आपल्या प्रतीला आली. वास्तविक तदाकारत्वेनं ते जलरूपच आहे. सोने सोनेपणा उने न येताची झाले लेणे देवी नवेचिता जगभोने अंगे जया. तसं परमात्मा स्वरूप हे यत्किंचितही भेद नसताना, स्वरूपामध्ये भेद रूपतेचा भाव नसतानाही भेद रूपानं प्रतीला जगदाकाराकारत्वाने येतो. त्याला कारण आहे आज्ञवृत्तीता. आणि आज्ञवृत्तीतेची निवृत्ती झाल्यानंतर मग विनंती त्याच ठिकाणी राहण्याची होती. आज्ञवृत्तीची निवृत्ती झाल्यानंतर भेदाचा भाव तयार होत नाही. भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णव. आता विष्णुमय जग वाटायला लागतं. मय शब्दाचा अर्थ व्यापकत्व स्वरूपत्वेनं बरं का. मय म्हणजे विकारार्थात मध्ये नाही, कारण मयचे 3 अर्थ होऊ शकतात. एक विकारार्थ होऊ शकतो, एक आधिक्यार्थ होऊ शकतो, एक स्वरूपार्थ होऊ शकतो. जसं की जलमय शिवार. जलमय शिवार याचा अर्थ शिवारामध्ये जल वाढलं, आधिक्य बरं का. तिथे आधिक्यार्थामध्ये मय शब्द नाही, विष्णुमय जग याचा अर्थ आहे की संपूर्ण जगत विष्णुमय आहे. यत्किंचित विष्णूंशिवाय या जगताची प्रतिमानता होऊ शकत नाही. असं असणारा अलंकारपणे झाकले, या अलंकार रूपात झाकलाय ते स्वरूप, पण वास्तविक तेच जगदाकारामध्ये नटलेले. बघा माऊली वर्णन करतात, घडियेचे नि आकारे प्रकाशीचे जेवी अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची. घडीच्या आकारामध्ये अंबरच प्रकाशित होतं. घडी म्हणजे काय तर घडी कपडा, म्हणजे आपण चादर शाल वगैरे असते त्याला आपण काय घालतो, घडी घालतो. घडी दिसते आपल्याला पण वास्तविक असतं ते वस्त्रच आहे काय वस्त्र. घडीच्या आकारामध्ये वस्त्रच प्रकाशित झालेलं आहे. घडीची आकारे प्रकाशीची अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. त्यामुळं परमात्मा रूप जगत
जगद्रूप परमात्मा या सत्यत्वाचा बोध झाल्यामुळं माईक भासणाऱ्या पदार्थांमधली प्रवृत्ती मात्र नाहीये, कारण ते असत जड आणि दुःखरूप असल्यामुळं भेदाभेद भ्रम अमंगळ. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. भेदाभेद संपला, वाद खंडला, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप प्रतीतला आला आणि हरिरूप झाले जाणणे हरपले. अशा अवस्थेला पण गेले बरं का. त्या अवस्थेचं वर्णन आता ह्या ठिकाणी करायचं नाही. एवढ्या ठिकाणी एवढंच वर्णन आहे की विवेक झाल्यानंतर काय स्वीकार करावा, काय त्याग करावा हे कळून जातं. माणसाच्या जीवनामध्ये विवेक व्हायची गरज आहे. एकदा का विवेक झाला की स्वीकार आणि त्याग कळून जातो. म्हणजे काय आहे, आपल्याला पुढल्याचं गुण आणि दोष कळणं गरजेचं. किती गोष्टी कळणं गरजेचं आहे. आपण दोषच बघतो, गुण काय बघत पण गुणच काय वेळ बघतो, दोष काय बघायला तयार. पण एखाद्या ज्या दोष आहेत त्या दोषांची निवृत्ती व्हावी आणि गुणांची स्वीकृतता व्हावी, असंच आपलं व्यवहारातलं चिंतन आहे का. दोषी माणसाचा दोषपणा निवृत्त व्हावा, त्याच्यातले गुणच आपल्याला त्याला सांभाळावे यावेत, त्या गुणांचा आपण स्वीकार करतो ना, तसं परमात्म्याचा स्वीकार आहे. आणि लौकिक माईक पदार्थांचा काय आहे, त्याग आहे. त्यामुळं कारण त्याचं वर्म कळालं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ, ते ते माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुकोबरा म्हणतात त्याचं वर्म कळालं, कारण सगळं कर्म धर्म त्याचं काय आहे, नाशिवंत रूपातलं आहे. त्याचा व्यवहार, त्याचं स्वरूप नाशिवंत रूपातलं आहे. त्यामुळं ते माझी हरिवृत्ती राहो, देवाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो, अन्य कुठेही वृत्ती राहायला नको, अशा प्रकारचा भाव या ठिकाणी अभंगात व्यक्त केलेला आहे. नरसिंह भगवंताच्या चरणावरती ही सेवा समर्पित करताना थोडस अभंगाचं चिंतन असं आहे की समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझी हरिवृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते जुषिंजनी जडदेसी अनेक नलगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. झालेली सेवा नरसिंह भगवंताच्या चरणावरती पंढऱ्याच्या ज्ञानोबा तुकोबांच्या रघुनाथाच्या चरणावर समर्पण करून